नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की दामिनी वकील आता अर्जुनसोबत डील करण्यासाठी त्यांना घरी डिनरला बोलवते. अर्जुन सायली घरी आल्यानंतर आता बोलता बोलता दामिनी वकील तिच्या मुद्द्यावर येते आणि ती डीलबद्दल आता अर्जुनला सांगू लागते. खरं तर अर्जुन आता साफपणे त्या डीलसाठी नकार देत म्हणतो की यामध्ये फक्त तुमचा फायदा आहे. त्यावर आता दामिनी वकील अर्जुनला म्हणते की बघ, मधले काही दिवस मधुभाऊ पनवेलमध्ये नव्हते, त्यासमुळे मी त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते. पण जर तुम्हाला सायकोलॉजिकलचे रिपोर्ट शेअर केले तर मी ते तसं काही करणार नाही. त्यावर आता अर्जुन तिला सगळे पुरावे दाखवत म्हणतो की मधुभाऊ कुठे होते आणि कोणासोबत होते हा सगळा काही पुरावा माझ्याकडे आहे. त्याचमुळे तुम्ही कोर्टामध्ये जरी सांगितलं ना तरी मधुभाऊंना जेल होणार नाही. तर आता अर्जुनच्या या गेममुळे दामिनी वकील पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दामिनी वकीलला चांगलंच प्रत्युत्तर देत तिथून निघून जातात. तर इकडे आता मदर्स डे असल्यामुळे सायली आता सगळ्यांसाठी आईस्क्रीम बनवत सगळ्यांचं तोंड गोड करते. तर कल्पना ही सायलीवर खूपच रागावलेली असते. त्यामुळे सायली म्हणते की मला आईचं प्रेम फक्त तुमच्याकडून मिळालं आहे. असं म्हणत आता सायली कल्पनाच्या मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न करत असते. घरातील सगळेच जरी सायलीचा रागराग करत असले तरी सायली संपूर्ण कुटुंब बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळं काही पूर्णाजींच्या लक्षात येतं आणि पूर्णाजी आता एकांतातच सायलीला भेटण्यासाठी बोलवते. तर सायली देखील आता पूर्णाजींच्या खोलीमध्ये गेल्यानंतर कल्पनाला बघू लागते की सायली ही पूर्णाजींच्या खोलीत कशाला गेली असेल. त्याचमुळे कल्पना आता पूर्णाजी आणि सायलींचं बोलणं ऐकण्यासाठी खोलीबाहेर उभी राहते. तर आता इथे पूर्णाजी सायलीला बोलू लागते की तू कशी असलीस तरी कुटुंबाला एकत्र ठेवतेस. खरं तर हे सगळं काही मला प्रियाकडून हवं होतं, पण तू हे सगळं काही करतेस आणि याच गोष्टीचा मला खूप आनंद आहे की तू अर्जुनची बायको आहेस. मी कितीही तुझा रागराग करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू तुझ्या चांगुलपणाने माझं मन जिंकतेस. मी यापुढे कदाचित असेल नसेल पण तरीसुद्धा तुला आपलं घर सांभाळून घ्यायचं आहे, सगळ्यांना एकत्र ठेवायचं आहे. त्यावर सायली आता इमोशनल होत म्हणते की पूर्णाजी तुम्ही असं का बोलताय. तर पूर्णाजी म्हणते की नाही, मी खरं बोलते. त्यानंतर पूर्णाजी म्हणते की कल्पनाच्या मनात जो काही राग आहे ना, तुला तिचं मन जिंकायचं आहे. तुला असं वाटत असेल ना की ती तुझा एवढा राग का करते. अगं तिचा तुझ्यावर खूपच विश्वास होता, पण तू काय केलंस, तिचा विश्वास तोडला आणि तोच अगोदरचा विश्वास तुला परत मिळवायचा आहे. तर आता खोलीबाहेर उभी असलेली कल्पना हे सगळं काही बघत असते आणि तीसुद्धा आता इमोशनल झालेली असते. तर आता कल्पनाचा राग मात्र तिच्या डोक्यात गेलेला असतो. ती विचार करते की पूर्णाजीने जरी सायलीला माफ केलं ना, पण मी हिला कधीही माफ करणार नाही. तर इकडे खोलीमध्ये आता पूर्णाजी सायलीकडून वचन घेत म्हणतात की मला वचन दे की तू कल्पनाचं मन जिंकशील आणि तिचा विश्वास पुन्हा मिळवशील. पूर्णाजी म्हणते की मी सुद्धा कल्पना आणि तुला एकत्र आणण्यास तुमची मदत करेल. तर आता सायलीसुद्धा पूर्णाजींना वचन देते. तर मित्रांनो, मालिकेच्या अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.